आली इकडं. ओ भाऊ तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. आता आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला नेमकं झालं तरी काय? अहो भाऊ महिनावर मला घरात मारायला लागला. हा मी लोकाला मध्ये धावा धावा वाचवा वाचवा. बरं मग पण या भजन कीर्तन लोकाला आवाज पण जायना गेला. नेमकं तुला म्हणायचं तरी काय बाई? भाऊ मी संसाराला असले कटाळे बघ. म्हातारपणी अहो माझ्या नवऱ्यासाठी मी इतकं वाटून घाटून कोड्यास करते. मग काय झालं? जिरे घालते मावऱ्या घालते पण बयाच खातच नाही हो भाऊ. अशी एवढा एवढी एवढी पोळी फुगती मग एवढा एवढी तेवढा खावडी एवढा एवढी फुगती. बघ मग पण माझ्या नवरी संसाराचाच लय कटाळे बघा. मला संसाराचाच लय कटाळा आलाय मला. अगं बाई अशापणी संसाराचं कटाळ केलं होतं कसं व्हायचं? भाऊ मी म्हणते ना नग नग नगच मला. अगं पण काय न ग? नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. बाई बाई अगं बाई या वयात नवरा नको म्हणायला तुला नेमकं झालं तरी काय? आता या वयात नवरा नको मला वेडी ग कुडी. रडू नको बाई, तोंडानं सांग तोंडानं सांग. कोणा तोंडानं सांगू भाऊ? बाई तुला किती तोंड आहे? हे कसं आहे? हा मग त्याच तोंडानं सांगणार बाई. दुसऱ्या तोंडानं सांगशील तर मला पण कळणार आणि बसलेल्याला पण कळणार नाही. फाटकीची लुगडी तुटकी चचोळी. काय खोटं बोलती? नवं कोरं लुगडं याच्या अंगावर दिसतंय मन फाटकच लुगडं तुटकी चोळी. जरा चापून चोपून नेसल्यावर नादार दिसते. हा. मला तू निचकून दाखव कसे ठिगळे लावून आणली तो. अहो बाई तसं नाही. मग कसं आहे? अव आवाज चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून इथपर्यंत. अव बाई फाटकं असावं पण ते नेटकं असावं. त्याला चांगलं शिवावं धुवावं आणि मग लिहावं. आता मला सांगायला शाणा याला म्हणतात मा गुणाला भीत पाडून गेला. भीत पाडी वय मी इथं कुठं? आता मी शिवण्या जोगी नाही का धुण्या जोगी नाही का लेण्या जोगी नाही. मग ते बिघडलं त्याला कुठं? शिवाय सुई दोऱ्या नाही मला दादल्या नको ग बाई. त्याला शिवाय सुंदर नाही मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. अगं बाई नुसतं ईदभर लुगड्यासाठी नवरा सोडते होय तू? ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला वेडी बिडी नाही. त्याला आणि बी काय कारण आहे? काय कारण म्हणते बाई तू? कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. किती एवढी म्हणावी? काय गोड लागते काय खमंग लागते कळण्याची भाकर आणि आंबड्याची भाजी. अहो नुसतं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं पाणी. नुसतं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं म्हणा. एक दिवस खाली ते गोड लागती. वा. रोज रोज खाऊन पसावा पोटाला आकडा उठतोय तो. अहो बाई तसं नाही म्हणत मी. मग कसा म्हणताय? असा वर ठेवायचा तवा कवा खाली जाळ लागन तवा. ठेवला मग. मग त्याच्यावर तेल टाकायची भाज टाकायची त्याला खाली वरी खाली वरी ए, बस खाली. बस 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 बस. काय झालं बाई? जास्त खालीवर केल्या भाजी करपून जाते. अगं बाई अशी भाजी करायची म्हणत होतो. मग तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकनगुन्हा झाला बाई. मग ते बिघडलं त्यावर कुठं? तेलाची धार नाही मला दादल्या नको ग बाई. त्यावर तेलाची धार नाही मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. बाई 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 अगं माझी माय नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडतोय तू? नुसतं खाण्यासाठी आणि लिहिण्यासाठी नवरा सोडायला मेडी बिडी नाही. हा त्याला आणखी काय कारण आहे? काय कारण म्हणती बाई? मोडकेसे घर तुटके छप्पर. दगड आणा बरं इथे डोकं आदळून घेतो माझं. अगं बाई तू मोडकं घरे तर पेपर वाच बातम्या बघ. आपल्या महाराष्ट्र शासनाने राजकारणाने काय योजना सांगितल्यात? बेघराला घर मिळेल झोपडपट्टी योजना. सरकारने एक योजना काढली आहे बाथरूमची योजना काढली. पण लोक काय करतात दुसऱ्याच्या बाथरूम पाशी जातात सेल्फी काढतात म्हणतात माझं बाथरूम नाही का लोकाला चपली ना हाणावा.
सरकारनं प्रत्येक योजना काढेल. इंजिनियर योजना आहे, मरीज पडे तर डॉक्टरची योजना आहे, सिस्टर योजना आहे, अजून इंजिनियर योजना आहे, पक्वादाचारी पण काढलेले आहेत. पण ते कसे सरकारने नाही काढलेले, ते आपल्या परमार्थानं काढलेले आहेत. हां, पक्वादाचारी आहे, अजून कॅमेरामॅन पण आहेत. कॅमेरामॅन कुठं गायब झाले काय माहित, कॅमेरा इथं लावून गेले. आहे खाली बसलेले आहेत, बसलेले आहेत खाली. सरकारनं प्रत्येक योजना काढलेली आहे. असंच आमच्या गावचा गरमसेवक बी बनला होता. कोण? गरमसेवक. अहो माझी माय त्याला गरम सेवक नाही ग्रामसेवक म्हणतात. त्याच्यासोबतच गेले होते. कुठं? पंचायत समितीत. त्याला पंचायत समिती नाही पंचायत समिती म्हणतात. तिथंच गेले होते. हा मग काय म्हणलं तो अधिकारी? तो ऑफिसर म्हणला बाई तुझं नाव दलिंद्र रेषाखाली नाही. आता हे ऑफिसर हिला दलिंद्र म्हणीनच कशाला? अहो बाई तुला दलिंद्र नसन म्हणाला ते, कारण समजा योजना तुझ्यासाठीच असतात. आमच्यासाठीच? हा काय बरं त्या? म्हणजे तू बीपीएल मध्ये येतेस ना. ओ जरा तोड सावून बोला. मी पेत ना माझ्या नवरा पेतोय. अहो बाई तसं नाही म्हणत मी. मग बाई तू तर म्हणली बाई तू बी पिलायचं. अहो बाई तसं नाही, म्हणजे तू एसी मध्ये येतेस ना. नाही भाऊ आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो. झोपडपट्टीमध्ये एसी कस काय बरं? अहो बाई तसं नाही, म्हणजे तू एस टी मध्ये येतेस ना. नाही भाऊ मला एस टी मध्ये माळ्या होती म्हणजे टमटमीच येत असते. बाई तुला एस सी काढणा, तुला एस टी काढणा, तुला बीपीएल काढणा, किती 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 अडणी राहिली बरं बाई तू. ओ भाऊ जरा तोंड सामान मला. हा. अडाणी म्हणतं बाई मला. 7-8 लेकराची माय झालं ना अडाणी म्हणतं मला. बाई तुला 7-8 लेकरं झाले का? आणि मग बाई आपल्याला तरी 2 वर्षातून 1 लेकरं होतं. होतंय का नाही? नक्की होतंय ना. आपल्याला 2 वर्षातून 1 लेकरं होतं, तर मग त्या गल्लीतल्या कुत्रीला दरवर्षी रंगबंधन 7-8 पिलं होतात. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते वय? अगं बाई लेकरं व्हायला अक्कल नसती लागत. त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांना संस्कार कसे लावायचे, त्यांना मोठला इतकं होण्याकरता फक्त संस्काराची शिक्षणाची गरज असते. आता आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाही की. मग आता शिकावं. आता कधी शिकावं? अहो बाई वस्ती शाळा आहे, विधभट्टी शाळा आहे, साखर शाळा आहे. तुमच्यासारखीनं रात्रीच्या शाळेला जावं. आता तुम्ही सांगा दिवसभर मजुरीला जावं, सांच्याला घरी यावं, खावं प्यावं. हे म्हणते तसं शाळेला जावं. मग झोपावं कावा? बाई तुझा झोपण्यावर लय जोर दिसतो. मग अहो बाई शाळा रात्रभर नसते, 1 घंटा घर असते फक्त. आणि 1 घंटा झाला मला लिहिता वाजता येईल का? हा कसं काय बरं ते? आता इतकुले इंग्रजीचे मुलं, इंग्रजी शाळेत जाणारे मुलं फळ 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 इंग्रजी बोलतात. माहित नाही का तुला? तू भाऊ तुम्ही म्हणला म्हणून माझ्या ध्यानात आलं. काय? परदेशी माझी बहीण आली होती औरंगाबाद जाऊन. कोणत्या बाजाऊ? औरंगाबाद जाऊन. बाई त्याला औरंगाबाद नाही औरंगाबाद म्हणतात. आणि आता औरंगाबाद म्हणली तर घेणे देणे ती जेल जाशील. संभाजीनगर म्हणतच आहे. तिरून आली होती. हा मग लहाना पिंट्या म्हणायचा माईला मम्मीन बापाला पप्पा, माईला मम्मीन बापाला पप्पा. तो म्हणायचा आमटी मला रुपये दे ना, आमटी मला रुपये दे ना. आमटी आमटी आमटीच म्हणत आहे बाबा. बाई तो तुला आमटी म्हणायचा का? आमटीच म्हणायचा. बरं झालं भात पण नाही म्हणलं, नाही तो कालून खाल्ला असता ते. अहो बाई तो तुला आमटी नाही आंटी म्हणाला असेल. असंच काहीतरी म्हणला होता. हा तुझ्या नवऱ्याला आंटी ना. आता घालू का हिला लात? अहो बाई मी तुला सांगत होतो आणि सुचिकता जाती जमाती बद्दल, म्हणजे तू दारिद्र्य रेषाखाली येते. असं सरळ सरळ दलिंदर म्हणा ना भाऊ. दलिंदर तर आम्ही सोरच आहोत. कोण कोण? माडीवरले अण्णा, ट्रॅक्टरवरले जिजा, गाडीवरले भाऊ. अर्धनी मग गाव आमचं दलिंदर. माडीवरले अण्णा, ट्रॅक्टरवरले जा, गाडीवरले भाऊ. अर्धनी मग तुमचं गाव दलिंदर आहे. मग यांना ही योजना जात असेल तर गरीबापर्यंत कशी पोहोचायची? अगं बाई मी म्हणतो ज्या घरात आहे त्या घरात राही ना. त्या बी घरात राहिली असते ना भाऊ. मग ते बी घडलं कुठं? देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देव घर नाही मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई. बाई 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 एक सांगतो ऐक. संसार दुःख मुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार, कमी जास्त होणार, म्हणून स्त्री पुरुषाचं एक चित्त. ज्ञानेश्वर महाराज 24 सांगतात स्त्री पुरुषाचं एक चित्त, तेथे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुषाचा वेळा भोपाळा, तेथे लक्ष्मी करे कंटाळा. अबा बाई मी म्हणतो ज्या घरात आहे त्या घरात राही ना भाऊ.
तुम्ही कसं फडकन बोला की खडकन डोळे उघडे भाऊ मग आता नवऱ्यासोबत भांडशील का आता एकदा बी भांडायची मला तुझ्यावर भरोसा नाही मग काय करू भाऊ मी म्हणतो तू तुझ्या नवऱ्याचं नाव एकदा घे कशाला जुना काढता भाऊ नाही बाई मी म्हणतो तू तुझ्या नवऱ्याचं नाव एकदा घे 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 घेच म्हणजे आम्हाला खात्री पडन की नवऱ्याला घरी गेला भांडणार नाहीस बरं ऐका मग मन मग खन खन कुदवी मन मन मात झाली का लगे आणि सुरूच नाही झालं मन मग खन खन कुदवी मन मन माती त्यात निघालं माणिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पंकज गादी अंकुश डोक भारतात कुठे गेले जीवार अंगोला गेले जीवार त्याला लाज वाटते मला नवरा कशाला केला पानगण खायला डागडाग नेलेला काढून कोडून पैसे बिकील कांता कांता लागला डोळा लगेच आला पोळा पोळाची कुंडे गोंडे वनवाची वाकड सुंडे घनसवतीचे मोडं काढू लक्ष्मीला जीव वाढू लक्ष्मीची पाडू वाढी लगेच आली पित्तरपाटी नसते दाल लगेच आली घटक शिलंगणाची घेते सोनं दिवाळीनं केले का दिवाळीनं केला दावा दिवाळीच लावते पण ती सताडी नंतर श्रीचा करते नाग देवा साखरतीनं केला बाबा आधीच काढते घर आधीच काढते सोजी सांगते तुम्हाला जोडून करा एक की ऑपरेशन वा काय नाव घेतलं बाईनं नवऱ्यासोबत भांडशी पण नाव एक नंबर घेते एका जनार्दनी समरस झाले सद्गुरूला शरण गेले तो रसाचे तणाई मला दादला नको